नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. टिटवाळ्यातील वंचितचे भावेश जाधव पॅनल क्रमांक 3 मधून निवडणूक लढवणार. आम्ही पैशाने कमी असू पण सदैव जनतेत दिसू, बदल घडणार, युवा लढणार असे ब्रीद वाक्य घेऊन वंचित बहुजन आघाडीचे मांड्या टिटवाळा युवक शहर अध्यक्ष भावेश जाधव हे येत्या केडीएमसीच्या निवडणुकीत पॅनल क्रमांक 3 मधून आपला उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढविणार. भावेश जाधव हे टिटवाळ्यातील युवकांचे एक प्रेरणास्थान म्हणून सर्व परिचित आहे. त्यांचे शिक्षण 12वी पर्यंत झालेले आहे. ते आपल्या समाजाबरोबरच इतर समाजात होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यात आपली तत्परता दाखवितात. यात प्रामुख्याने परभणीत जातीयवादी समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आणि निषेधार्ह आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतीकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. या घटनेचा वंचित बहुजन आघाडी व रिपब्लिकन पार्टीचे सर्व पदाधिकारी तसेच भीम सैनिक व आंबेडकर चळवळीतील सर्व पदाधिकारी यांनी निषेध व्यक्त केला होता. भावेश जाधव हे आपल्या दिवंगत बंधू स्वर्गवासी निलेशभाई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त निलेशभाई जाधव प्रतिष्ठान व वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून मोफत रिक्षा सेवा पुरवत असतात. तसेच श्री सिद्धिविनायक अन्नछत्र येथे अन्नदान करण्यात येते. त्यानंतर जक्यात नाक्याजवळील केडीएमसी हॉस्पिटलला 10 खुर्च्या निलेशभाई जाधव यांच्या नावाने रुग्णालयाला भेट देण्यात आल्या होत्या. मातोश्री वृद्धाश्रम खडवली येथील आजी आजोबांसोबत केक कापून व त्यांना फळ वाटप करून ते आपले बंधू दिवंगत निलेश जाधव यांचा वाढदिवस साजरा करीत असतात. तसेच जीवन संवर्धन फाउंडेशन म्हसकर येथील अनाथ मुलांना फळ वाटप, बिस्किट पुडे वाटप करतात. ग्रामीण रुग्णालयात गोवेली येथील रुग्णांना फळ वाटप करण्यात येते. भीमाई भूमी सामाजिक संस्था आंबे टेंबे मुरबाड तालुका आयोजित माता भीमाई जयंती महोत्सव 2025 येथे आमंत्रित करून सन्मानित करण्यात आले होते. ते वर्षावास समाप्ती व अशोका विजयादशमी सोहळा करुणा बुद्ध विहारात मोठ्या उत्साहात साजरा करतात. ते विविध आंदोलनात नेहमीच सक्रियतेने भाग घेत असतात. बालसंस्कार शिबिरे, आरोग्य शिबिरे ते नेहमीच आपल्या परीने करीत असतात. त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी आयोजित केलेली जयंती महोत्सवाचे मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतून चर्चा होत असते. त्यांनी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या विकास निधीतून पाठपुरावा करून टिटवाळा करुणा बुद्ध विहार, उबाळे गुरुजी निवास, पोहोचा रस्ते व गटारे यांच्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी आणला होता. तसेच करुणा बुद्ध विहार परिसरातील अंतर्गत नाली व गटार कामासाठी देखील 25 लाख रुपये निधी मिळून काम करून घेतले होते. त्यांच्या सर्वसामान्य नागरिकांशी दांडगा संपर्क आहे. त्यामुळे बदल हवा तर चेहरा नवा, निर्धार विकासाचा संकल्प विजयाचा म्हणून भावेश जाधव नागरिकातून मोठ्या प्रमाणात पसंती मिळेल अशी त्यांना खात्री वाटते. त्यामुळे एक स्थानिक उमेदवार म्हणून ते आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढविणार असल्याच्या मतावर ठाम आहेत. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.